आज आपण लसूणी मसाला भेंडी बनवतो आहे. अगदी हाताखाली असलेल्या वस्तूपासूनच बनवतो आहे आणि खूप छान आणि ऑफिस टिफिनसाठी, स्कूल टिफिनसाठी झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे. तर नक्की ट्राय करा. अगोदर आपण काय केलेलं आहे ना, असं हे पाण्यामध्ये 10 ते 15 मिनिट मी भेंडी ठेवून घेतलेली आहे, स्वच्छ पाण्याने धुवून मिठाच्या पाण्यात. आता ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि असेच पाणी निथळत ना मी अगोदर 15 ते 20 मिनिट ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे सुकते पण आणि पाणी पण निघून जातं. आणि जरी काही थोडंसं पाणी असेल तर असं आपण ना व्यवस्थित छान नॅपकिनने पुसून घ्यायची आहे, जेणेकरून आपली भेंडी ही चिकट होणार नाही. हे पहा, अशा प्रकारे छान अशी ही मी भेंडी पुसून घेतलेली आहे. प्रत्येक भेंडी छान पुसलेली आहे आणि आपण ते सुकट ठेवल्यामुळं ना ते अशीही त्याला पाणी राहिले नाही. पण जरी काही पाण्याचा अंश असेल तर अशी आपण ही भेंडी छान पुसून घेतलेली आहे. आता ही पुसून घेतल्यानंतर ना आपण अशी ही कट करून घेणार आहोत. कट करताना समोरचा आणि देठाचा आणि समोरचा भाग कट करून टाकायचा आहे आणि मधून अशी आपण कट करून घेणार आहोत. सगळ्या भेंडी या कोवळ्याच आहेत. हे पहा, अशा प्रकारे मधून कट करून त्याचे 4 पार्ट करायचे आहेत किंवा 4 भाग करायचे आहेत. अगदी वेगळ्या पद्धतीने कट केलेली आहे आणि दिसायलाही छान दिसतं आणि वेगळं म्हणून पण मुलं खातात. तर अशा प्रकारे मी ही सर्व भेंडी कट करून घेतलेली आहे. हे पहा, आता मी एक गॅस ऑन केलेला आहे आणि त्याच्यावरती एक पॅन ठेवलेला आहे आणि पॅनमध्ये ना तेल टाकलेलं आहे. आता हे तेल गरम झालं ना त्याच्यामध्ये मी मोहरी टाकून घेते आहे. मोहरी छान फुलली की जिरं टाकायचं आहे. जिरं छान फुललं की लगेच आता मी कढीपत्ता टाकलेला आहे आणि लसूणच्या ह्या अशा पाकळ्या करून टाकलेल्या आहेत. अशा पाकळ्या ना खूप छान लागतात आणि तेलामध्ये ना छान अशा सोनेरी कलरपर्यंत तळून घ्यायच्या ना, मग छान असं क्रिस्पी लागतात त्या भेंडीमध्ये आणि खूप छान टेस्ट येते या लसणाच्या पाकळ्यांना. आणि अगदी किंचितसं मी हे हिंग टाकून घेतलेलं आहे. आता हे छान लसूण सोनेरी होईपर्यंत आपण हे परतवून घेतलेलं आहे आणि आता ही कट करून घेतलेली भेंडीनं आपण याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे या तेलामध्ये आणि हे छान असं ही भेंडी आपण परतवून घ्यायची आहे तेलामध्ये. हे पहा, अशा प्रकारे छान परतवून घेतल्यानंतर ना आता त्याच्यावरती मी हे झाकण ठेवून घेते आहे. झाकण ठेवून ना अगदी 2 ते 3 मिनटं अशी ठेवायचं आहे आणि नंतर असं आपण हे परतवून घ्यायचे आहे. ही पूर्ण भेंडी होईपर्यंत 6 ते 7 मिनटं परतवून घ्यायची आहे. तेवढ्यामध्ये ही भेंडी छान शिजते. पुन्हा एकदा परतवून परत अजून 1 ते 2 मिनटासाठी मी ही झाकण ठेवून घेणार आहे आणि 2 मिनटानंतर पुन्हा झाकण काढून आपण ही छान परतवून म्हणजेच मिक्स करून घेणार आहोत, जेणेकरून छान भेंडी अशी ही परतली जाते आणि क्रिस्पी अशी होते आणि अजिबात चिकट होत नाही. 7 ते 8 मिनटामध्ये मी ही 2 ते 3 वेळा अशी ही झाकण ठेवून छान अशी वाफवून घेतलेली आहे भेंडी आणि ना अशी ही घेतली ना. अगोदर मी मीठ टाकलेलं नाही, कारण मीठ अगोदर टाकलं ना भेंडी चिकट होते आणि त्याचा चिकटपणा जोपर्यंत जात नाही, थोडीशी स्टिकी असते ना, तोपर्यंत आपण ही परतवून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट, हळद, गरम मसाला, लाल चटणी म्हणजे कलरसाठी टाकलेली आहे ती आणि आपल्या घरातलं साठवणीचं जे काळं तिखट असतं ते टाकून घेतलेलं आहे. आपल्या चवीनुसार आपण कमी जास्त करू शकतो आणि आत्ता सगळ्यात शेवटी मी याच्यामध्ये मीठ टाकलेले आहे. पूर्णपणे भेंडी आपण छान परतवून घेतलेली आहे आणि आता आपण हे छान मसाले याच्यात मिक्स करून घेणार आहोत. शेंगदाण्याच्या कुटाऐवजी आपण ओलं खोबरं किंवा सुकं खोबरंही वापरू शकतो किंवा जे पंढरपुरी डाळ येतं ना तेही आपण याच्यामध्ये वापरू लागतो. त्याची पण छान खूप अशी टेस्ट येते याला. पण खूप सारी पेस्ट करायची नाही, ओबडधोबड वाटायचं आहे असं आपल्याला छान, म्हणजे त्याचे मसाले ना आणि भेंडी पण अशी छान क्रंची लागते. तुम्ही पण या पद्धतीने नक्की ही भेंडी बनवून पहा. अगदी साधी सोपी ही रेसिपी आहे आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशा साध्या सोप्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. तुम्ही पाहू शकता कढईला अजिबात भेंडी चिकटलेली नाही, खूप छान अशी क्रंची ही तयार झालेली आहे. तुम्ही सुद्धा ऑफिसचे किंवा स्कूलच्या टिफिनसाठी नक्कीच ही रेसिपी ट्राय करा, अगदी कमी वेळात होते. तर चला भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन रेसिपीसोबत. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.